दिवसामध्ये 80+ स्कोअर करणं कसं पॉसिबल आहे हे आपण आजच्या स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांनी अजून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. 5 दिवसामध्ये 80+ मार्क स्कोअर करणं पॉसिबल आहे का? हो आहे, जर तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करत असाल तर. आता तुमचा प्रत्येक जणांचा 80 तर बोलत नाही मी. तुमचा आता मी जे सांगतो स्ट्रॅटेजी, तर तुम्ही ते प्रॉपर 5 दिवस जर फॉलो केले तर तुमचा कमीत कमी स्कोअर 30 वाढतो. जर तुमचा स्कोअर आता 40 येत असेल तर 70 येतो, 50 येत असेल तर 80 येतो, 20 येत असेल तर 50 येतो. या पद्धतीने तुमचा स्कोअर वाढू शकतो. फक्त कुठली मिस्टेक नाही करायची, मी सांगतो ते फक्त रूल फॉलो करायचे. तर बघूया आजचा व्हिडिओ काय आहे. 5 दिवसामध्ये कसं करायचं. तुम्हाला पूर्ण प्रॉपर हेच मिस्टेक करतात की एखादा न्यू टॉपिक, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणाचं तरी ऐकता, एखाद्या दुसऱ्याच्या फ्रेंडचं किंवा एखाद्या युट्यूबरचं ऐकता आणि नवीन टॉपिक तो बोलतो की हा इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही स्टडी केलेला नसतो आणि तुम्ही त्या चॅप्टरच्या मागे लागता. तर तसं बिलकुल न करता तुम्ही जे केला त्याच्यातूनच तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंट करायचे. तर ते कशी करायची मी सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचे माहिती आहे का? 80% काय करतात माहिती आहे का? MCQ रिपीटेड कन्सेप्ट असतात. कोणते? रिपीटेड कन्सेप्ट, नॉट की रिपीटेड क्वेश्चन. बरेच युट्यूबर तुम्हाला सांगत आहेत की हे क्वेश्चन रिपीट होतील, ते क्वेश्चन रिपीट होतील. नर्सिंग अशी एक्झाम आहे ज्यामध्ये क्वेश्चन फक्त नर्सिंग ॲप्टिट्यूड या एका सब्जेक्टचे क्वेश्चन रिपीट होत असतात. बाकी सब्जेक्ट, चारही सब्जेक्टचे क्वेश्चन रिपीट होत नसतात. कन्सेप्ट रिपीट होत असते पण क्वेश्चन रिपीट होत नाहीत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. फक्त नर्सिंग ॲप्टिट्यूड हा एकच सब्जेक्ट आहे, त्याचे क्वेश्चन रिपीट होतात आणि त्याचे 10 क्वेश्चन मी ॲट द एंड तुम्हाला सांगणार आहे की हे फिक्स येणारे 10 क्वेश्चन कोणते आहेत नर्सिंग ॲप्टिट्यूडचे. मग तुमची 6 मे असो, मॉर्निंग असो, आफ्टरनून असो किंवा 7 मे मॉर्निंग असो, तुमचं काय हे 10 क्वेश्चन तर फिक्स येणारच आहे तुमच्या एक्झामला नर्सिंग ॲप्टिट्यूडचे. ते मी तुम्हाला सांगेन. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं की क्वेश्चन रिपीट होत नाहीत, कन्सेप्ट रिपीट होते. आता मी तुम्हाला काही हायली वेटेज टॉपिक सांगणार आहे प्रत्येक सब्जेक्टचे. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, नर्सिंग ॲप्टिट्यूड. तर बघूया आता बायोलॉजीचे इम्पॉर्टंट टॉपिक. आता काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक समजतील. 17 ते 18 क्वेश्चन तुमचे ह्या बायोलॉजीच्या ह्या टॉपिकमधून कव्हर होणार आहेत. पहिला टॉपिक आहे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्याच्यावरती डेफिनेटली 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातातच. पुढे मेन्शन केलेलं आहेत मी, जसं की मेन्स्ट्रुअल सायकल असेल किंवा गॅमेटोजेनेसिस असेल, ह्या टाईपचे तुम्हाला मी मेन्शन केलेले आहे. तर हे करायचे. नेक्स्ट आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये नर्वस सिस्टम असेल, हॉर्मोन्स असतील, याच्यावरती बेसिक एकदम बेसिक क्वेश्चन विचारले जातात. किंवा हॉर्मोन्सचे 2 हॉर्मोन्सचे कॉलम दिले जातात. ते कॉलमचं मॅच कोणतं बरोबर आहे ते तुम्हाला ABCD असं दिलं जातं. ऑप्शन AB. कॉलमचे मागच्या वर्षी प्रत्येक शिफ्टला 2 ते 3 क्वेश्चन आले होते बायोलॉजीमध्ये. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये कव्हर करून घेतले. ज्यांनी लाईव्ह केले माझं त्यांना माहिती आहे, ते कमेंट करू शकता आता इथे. तर तुम्हाला काय करायचंय, हेच टॉपिक करायचे. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये हार्ट वरती डेफिनेटली क्वेश्चन येतो. एखाद्या वेळेस तुम्हाला हार्ट रेट विचारलं जाऊ शकतं किती असतं, किंवा दुसरे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात लंग्सवरती. नेक्स्ट आहे जेनेटिक्स आणि जेनेटिक्स आणि व्हेरिएशन. त्याच्यानंतर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये DNA, प्रोटीन, RNA याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीज. आता ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये कॉमन काही क्वेश्चन विचारले जातात, जसे की आता डिसीज कशाने येतात, कम्युनिकेबल डिसीज कोणते, नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता विचारलं जाऊ शकतं की तुमचा एक ऑप्शन दिला जातो की कम्युनिकेबल डिसीज यातला कोणता आहे. तर 4 ऑप्शन दिले जातात, त्यातला 1 कम्युनिकेबल डिसीज असतो आणि 2 नॉन कम्युनिकेबल डिसीज. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर काय बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रिन्सिपल प्रोसेस विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर इन्हान्समेंट अँड फूड प्रोडक्शन याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ज्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतले नाही त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर बघा आता फिजिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, रोटेशनल डायनॉमिक्स. त्याच्यावरती मुवमेंट ऑफ इनर्शिया. असे बेसिक तुम्हाला न्यूमरिकल फिजिक्समध्ये मॅक्झिमम 1 ते 2 न्यूमरिकल विचारले जातात. फिजिक्समध्ये न्यूमरिकल विचारले जात नाहीत. आतापर्यंत रेकॉर्ड आहे 2023 पासूनचं की 2 पेक्षा जास्त न्यूमरिकल विचारले जात नाही. त्याच्यानंतर ऑसिलेशन, सिम्पल हार्मोनिक मोशनवरती 100% क्वेश्चन विचारला जातो. 5ही शिफ्ट झाल्यात आतापर्यंत, 5 एक्झाम झाले ऑफिशियल MS नर्सिंग सीईटीच्या. 5ही वेळेस सिम्पल हार्मोनिक मोशन विचारलेला गेलेला. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स, त्याच्यामध्ये लॉज, थर्मल प्रोसेस हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात लॉ. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर दुसरे 2 टॉपिक आहेत ॲटम्स, मॉलिक्युल, न्यूक्लिआय. त्याच्यामध्ये काय सेमीकंडक्टरवरती विचारला जाऊ शकतो. हे फिजिक्स आहेत इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यानंतर बघू आपण केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो. जर तुमचा पिरियॉडिक टेबल परफेक्ट असेल तर तुमचे 12 मार्क फिक्स आहेत. जर तुम्हाला पिरियॉडिक टेबल पूर्ण येत असेल तर बोलत आम्ही पूर्ण पिरियॉडिक टेबल तुम्हाला येत असेल तर तुमचे 12 मार्क हे फिक्स आहेतच केमिस्ट्रीचे. आता बघू आपण सॉलिड स्टेट, त्याच्यानंतर सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर त्याचे pH विचारले जाऊ शकते, केमिकल कायनेटिक, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, अल्कोहोल, फेनोलाईन, इथर. त्याच्यानंतर अल्डिहाइड, कीटोनाइन हे विचारलं जाऊ शकतं. बायोमॉलिक्युलर विचारलं जाऊ शकतं. पॉलिमर्स विचारलं जाऊ शकतं.
त्याच्यानंतर आता बघा नर्सिंग ॲप्टिट्यूड. नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये काय करायचं तुम्हाला, नर्सिंगचे प्रोफेशन इंडिया. आता जसे की पहिली नर्स कोण होती, मी तुम्हाला 10 क्वेश्चन सांगतो बोललो होतो स्टार्टिंगला. तर आता सांगता इंडियाची पहिली नर्स कोण, तिचं नाव काय, त्याच्यानंतर पहिलं नर्सिंग कॉलेज कोणतं ओपन झालं, ते कोणत्या प्लेसला होतं, कोणत्या साली झालं, हे 5 क्वेश्चन झाले. जीएनएमचं फुल फॉर्म काय, एएनएमचं फुल फॉर्म काय, आयएनसीचं फुल फॉर्म काय, एमएनसीचं फुल फॉर्म काय, हे क्वेश्चन फिक्स येणारे आहेत. बेसिक मेडिकल इथिक्स, त्याच्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम, फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकेबल डिसीज तुम्हाला बोललो बायोलॉजीमध्ये, त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. फर्स्ट एड, आता फर्स्ट एड सगळ्यांना माहिती आहे की काय असतं. त्याच्यानंतर नर्सिंग प्रोफेशन इन इंडिया, त्याची हिस्ट्री, एज्युकेशन, जे मी तुम्हाला आता क्वेश्चन सांगितले तेच. त्याच्यानंतर आता तुम्हाला स्टडी कशी करायची. आता 5 दिवसाची स्टडी प्लॅन सांगतो. 5 दिवसात कसं करायचं. मॉर्निंगला तुम्हाला 3 ते 4 तास द्यायचे. तुम्ही केव्हा उठा, 6ला उठा, 5ला उठा, 4 तास तुम्हाला द्यायचे. त्या 4 तासामध्ये तुम्हाला बायोलॉजी, नर्सिंग ॲप्टिट्यूड हे 2 सब्जेक्ट करायचं. बायोलॉजीमध्ये जे बेसिक डायग्राम आहे, त्या डायग्राम नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये जे रिपीटेड क्वेश्चन आहेत तेच करा. नर्सिंग ॲप्टिट्यूड फक्त बोलत आहे मी. IMP 300 क्वेश्चन दिलेत तुम्हाला, त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा मिळून जाईल. तर तुम्हाला काय करायचे तिथे ते बघायचे व्हिडिओ, बाकी त्याच्या बाहेरचा काही क्वेश्चन येणार नाही. तर बायोलॉजी झालं. त्याच्यानंतर आफ्टरनूनला काय तुम्हाला 2 ते 3 तास अभ्यास करायचे, जास्त नाही करायचं. काय केमिस्ट्रीचे फॉर्म्युले, त्याचे रिॲक्शन, पिरियॉडिक टेबल रिगार्डिंग जे तुम्हाला फॉर्म्युले आहेत, आणि जे तुमच्याकडे कंटेंट आहे ChatGPT किंवा गुगल ह्याचा ॲपचा यूज करा. कोणाच्या युट्यूबरच्या वगैरे मागे लागू नका. 2-2, 3-3 हजार रुपये देऊन कंटेंट विकत घेऊ नका. ChatGPTचे तेच तुम्हाला कंटेंट देत आहेत. त्याच्यानंतर इव्हिनिंगला काय करायचं तुम्हाला, फिजिक्स करायचं. फिजिक्सचे फॉर्म्युला, थोडीफार PYQचा कन्सेप्ट म्हणतात, PYQ नाही म्हणतात, PYQचा कन्सेप्ट कोणत्या टॉपिकवरती विचारलं गेलेलं आहे. माझ्याकडे आहेत PYQ, जर तुम्हाला लागत असतील तर तुम्ही मला सांगा की सर आम्हाला PYQ लागत आहेत, मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर नाईटला तुम्हाला 1 ते 2 तास जास्त वेळ अभ्यास नाही करायचा. त्याच्यामध्ये काय करायचं, मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचा. तुम्हाला कुठलेही मॉक टेस्ट उचला, फ्रीमधले उचला, पेड मॉक टेस्ट घेऊ नका. आता माझ्याकडून तुम्हाला ड्रीम चॉईस करून 5 फुल मॉक टेस्ट फ्री. तर तुम्हाला काय करायचं, माझ्या 5 मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, किंवा अगोदर तुम्ही जिथे घेतल्या त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, रिपीटेड सॉल्व्ह करा. तुमचा स्कोर किती येतोय बघा. तुम्हाला एवढं करायचं, आणि कुठे मिस्टेक होते, कोणता क्वेश्चन चुकतोय हे नोट डाऊन करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड काय करायचं तुम्हाला, फुल सिलेबस जे आता तुम्ही जे काल वाचलं, जे मी आता इम्पॉर्टंट काय टॉपिक दिले, त्याच्या ChatGPT मधून कुठून मी तुम्हाला सिम्पल नोट्स मिळून जातात, ते तुम्हाला रिव्हिजन करायचं. काय करायचं, हायलाइट पॉईंट कोणते आहेत, आता मी जस्ट तुम्हाला हायलाइट पॉईंट समोर की पॉईंट दिले त्या पॉईंटवर फोकस करायचं. आणि परत दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी 2 मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचा, आणि टाइमर लावून सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला समजतं की 90 मिनिटात 100 क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. तर तुम्हाला टाइम लावून सॉल्व्ह करा. तर हे झालं तुमचं. आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. मी काय काल केलं होतं, एक लाईव्ह सेशन घेतलं होतं गुगल मीटला, जे माझ्या ग्रुपला जॉईन आहेत त्यांना माहिती आहे. तर मी काय केलं होतं, एक स्ट्रॅटेजी सांगितली होती मुलांना. कोणती, तर कोणता सब्जेक्ट आधी घ्यायला पाहिजे. सर्वात आधी तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर बायोलॉजी, नर्सिंग ॲप्टिट्यूड, फिजिक्स, केमिस्ट्री, हा सिक्वेन्स ठेवा, तुम्हाला इझी जाईल. काल मी 45 मिनिटांमध्ये 80 क्वेश्चन कंप्लीट करून घेतले होते. ऑफिशियल 8 एप्रिल मागच्या वर्षीचा 2025 ऑफिशियल क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे. मी तो 45 मिनिटात 80 क्वेश्चन करून घेतले होते. इंग्लिशचं त्यांना होमवर्क म्हणून दिलं होतं. जर माझे काल जे सेशनला जॉईन होते त्यांनी जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आपण किती मिनिटांमध्ये कव्हर केला होता क्वेश्चन पेपर. तर मी सांगतो ते स्ट्रॅटेजी फॉलो करा, तुमचा टाइम सुद्धा मॅनेज होईल. आता तुम्हाला काय करायचं, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, ज्यांनी अजून केला नाही त्यांनी. आता इम्पॉर्टंट अनालिसिस आता तुम्हाला सांगतो. मॉक टेस्ट काय करायचं, तुम्हाला सॉल्व्ह करायचं, अनालिसिस करायचं, टाइम वेस्ट करायचा नाही. वीक पॉईंट कोणते आहेत तुमचे ते फक्त आयडेंटिफाय करायचे, त्याच्यावरती थोडं वर्क करायचं, जास्त पण वीक पॉईंटवर लक्ष नका देऊ आता, कारण टाइम कमी आहे. आणि फर्स्ट काय जस्ट छोट्या मिस्टेक करता, जसे की तुम्ही ऑप्शन चूज करण्यामध्ये किंवा रॉंग ऑप्शन तुम्हाला असतं एक पण करायचं दुसरं, अशा मिस्टेक नका करू. इव्हिनिंगला रिव्हिजन करा, जे तुमचे रिव्हिजन आहे वीक एरिया तिथे हे करा, समजलं. त्याच्यानंतर नाईटला काय करायचं, आता बघा जास्त स्टडी नाईटला फुल नाईट स्टडी करू नका, कारण एक्झामच्या वेळेस तुमची हेल्थ इम्पॉर्टंट असते एक्झामपेक्षा. तर तुम्हाला ते करायचं आहे. फ्रेश माइंडने बेटर ॲक्युरेसी असते, तर मॉर्निंगला ते करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा जे तुम्ही मिस्टेक करता, काय करता, स्टार्टिंग तुम्ही न्यू टॉपिक स्टार्ट करायला जाता, त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा दिवस घालता. तर तुम्हाला ते नाही करायचं. तुम्हाला काय करायचं, जे तुम्ही केले त्याच्यावरतीच अजून फोकस करायचे. आता काय करता, बरेच रँडम युट्यूबर काय बोलतात, तुम्हाला 300 पेजेसचे PDF देता, किंवा आमचं मटेरियल घ्या, हे घ्या, 5,000 MCQ, 10,000 MCQ, हे करा ते करा. तुमचं होत नाही. किती जरी रीड केलं तर तुम्हाला 10,000 MCQ, 5,000 MCQ करणं पॉसिबल आहे का, रीड करणं पॉसिबल आहे का, ते रिमेंबर करणं पॉसिबल आहे का, तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का. तर उगं ते नादालाच नका लागू, मला हे सांगायचे क्लिअरली. त्याच्यामुळे असले व्हिडिओच नका भाऊ, ते फक्त पैशासाठी करतात. बाकी तुम्हाला जिथे रिअल कंटेंट मिळतं, जिथे जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळते तिथे जॉईन करा. मी असं नाही बोलत आहे की माझ्याकडेच करा, जिथे तुम्हाला जेन्युइन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते तिथेच करा. त्याच्यानंतर काय करायचं, पॅनिक व्हायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही, मॉक टेस्ट स्किप नका करू. माझ्याकडून तुम्हाला तर 5 मॉक टेस्ट फ्री दिल्यात मी, तर तुम्हाला एवढं करायचं, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. मी जेवढं सांगितलं तेवढं करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे नर्सिंग जेवढे फ्रेंड आहेत त्यांना शेअर करा. तुम्हाला मॉक टेस्ट पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मॉक टेस्ट म्हणा, किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा.
तिथे मी तुमच्यासाठी ग्रुप ओपन ठेवतो, मॉक टेस्ट असा मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली मॉक टेस्ट सेंड करतो, 5 मॉक टेस्ट. मी 40 मॉक टेस्ट घेतले, त्याच्यातून तुम्हाला कुठल्याही 5 मॉक टेस्ट माझ्याकडून फ्री. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.